बाळासाहेब ठाकरे उद्धव सेनेचे जिल्हाध्यक्ष, त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि संपूर्ण टीम हे लोक या ठिकाणी मोर्चा सांभाळतात. काही पवारसाहेब उतरणार आहेत? पवारसाहेब आणि रोहित दादा हे नक्कीच या निवडणुकीमध्ये येतील आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या परीनं जे जे करायचं असेल ते सर्व करतील. प्रचाराचा शुभारंभ झालाय असं म्हटलं तर हरकत नाही. अधिकृत काही नारळ फोडून शुभारंभ असा प्रकार या निवडणुकीत काही होणार नाही, कारण ही निवडणूक ही लोकप्रतिनिधींनी जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामधून होणार आहे. त्यामुळे असं काही वेगळं होणार नाही. कालपासून ज्या दिवशी अर्ज माघारी घेतले तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं आमचा प्रचार सुरू झाला. निवडणूक मी हलक्यात घेत नाही. ही निवडणूक सुद्धा आव्हानात्मक असली तरी मला खात्री आहे की जी परिस्थिती आज महाराष्ट्रात देशात चालू आहे त्या परिस्थितीचा जरा विचार केला तर नक्कीच मला या ठिकाणी एक सक्षम विरोधक जर या परिसरातून एखादा पाहिजे असेल तर लोक माझा विचार करतील आणि मला विधान परिषदेत पाठवतील. जर आतापर्यंत काय झालं असेल त्याबद्दल बोलणं योग्य होत नाही आणि इथून पुढेही पैशाचा बाजार ज्यांना करायचा असेल ते करतील, परंतु तो आपल्या आवाक्याबाहेरचा प्रश्न आहे. आम्ही इथं विचारांची लढाई लढतोय. आम्ही विचारांसाठी मतदान मागणार आहे. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. मला ज्यावेळी तिकीट डिक्लेअर झालं तेव्हा माझ्या हाताची सर्जरी झालेली आहे, तरी सुद्धा आपल्या विचारांवर ठाम असल्यामुळं शरद पवार साहेबांनी मला उमेदवार म्हणून निवडलं. तर ही लढाई ही आर्थिक बाजूची किंवा पैशाची नाही आहे, कारण जे पक्ष सत्ताधारी आहेत त्यांच्याकडे किती पैसे आहेत ते तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही. त्यांची बरोबरी आपण कुठल्याही परिस्थितीत करू शकत नाही. त्यामुळं मला वाटत नाही की फक्त पैशाने मी हे निवडणूक जिंकू शकतो. त्यामुळे तो विषय माझ्यासाठी गौण आहे. मी माझ्या पद्धतीनं विचारावर मतदान मागायचा प्रयत्न करणार. जे पत्र देऊन काही परिणाम होईल असं मला वाटतं. कोणता अजेंडा घेऊन? सरळ आहे. जे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या स्वाभिमानाची मी निवडणूक लढवतोय, कारण खऱ्या अर्थानं जे निवडून आलेले आहेत त्यांची किंमत कमी करण्याचं काम हे सेंट्रलाइज जे पॉवर सगळ्या कॉन्सन्ट्रेट केलेले आहेत त्याच्यामुळं नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील यांच्या पॉवर्स कमी झालेले आहेत. आज तुम्ही बघताय DPC मधनं सगळी कामं होतात. पूर्वी जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंटची कामं करत होती. जिल्हा परिषद सदस्यांना अधिकार होते. आज ते परिस्थिती राहिलेली नाही. नगरसेवकांची परिस्थिती तीच आहे. बऱ्याच प्रमाणात CEO हेच वरच्या मंत्र्यांच्या किंवा पालकमंत्र्यांच्या निर्णयावर कामं करत असतात आणि खाली नगरसेवकांनाही अधिकार राहिलेला नाही. खऱ्या अर्थानं निवडून आलेले लोकप्रतिनिधी खूप कष्टातून मेहनतीतून निवडून आलेला असतो आणि त्याला त्याच्या भागाचा विकास करण्याचा अधिकार असतो आणि त्याला एक प्रकारे स्वाभिमान किंवा एक किंमत देणं गरजेचं असतं. ती किंमत आज या ठिकाणी दिली जात नाही आणि ती मिळवून देण्यासाठी ही नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील त्यांच्या स्वाभिमानाची लढाई म्हणून मी या ठिकाणी लढवतो. तिचा जर हेवादेवा काही असेल आणि त्यांना जर त्या युतीचे विचार पटत नसतील तर ते कदाचित मला सपोर्ट करू शकतील, परंतु पक्ष म्हणून शिंदे सेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार यांचा पक्ष असेल हा पक्ष युतीबरोबर राहील असं मला वाटतं. तुम्ही म्हणताय की आकडा मोहनराव कदम साहेबांनी घेतला होता, त्यामुळं ते निवडणुकीचं माझ्याकडे बघून जे मतदान होईल किंवा पक्षाकडे विचारधारेकडे बघून जे मतदान होईल त्यावर मला विश्वास आहे. यावेळी सुद्धा चमत्कार होईल. अंडरकरंट तुम्हाला सर्व पत्रकारांना माहिती आहे आणि प्रचंड असंतोष आज या ठिकाणी सातारा सांगली मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचा फायदा मला होईल असं मला वाटतं. आश्वासनं दिली गेली परंतु ते आश्वासनं पाळली नाहीत. त्यामुळं साहजिकच एवढ्या मोठ्या स्तरावरचा नेता ज्याने एक वेळा विधान परिषद निवडणूक लढवली होती, एक वेळा विधानसभा लढवली होती आणि अशा ताकदीच्या नेत्याला तुम्ही जर डावलून काही गोष्टी करत असाल तर नाराज होणं साहजिक आहे आणि त्यामुळं त्यांची माझी अजून चर्चा नसली झाली तरी मला विश्वास वाटतो की ते माझ्या पाठीशी उभे राहतील. तुम्हाला सपोर्ट करतील? मला वाटतंय की मला ते सपोर्ट करतील असा एक विश्वास वाटतो, कारण एक तर आम्ही एका तालुक्यातले आहे आणि मानदेशी मातीत जर काही मिळत असेल तर ते मानदेशी व्यक्तीबरोबर राहतील असं मला वाटतं. नगरपालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढली होती. आता आपली निवडणूक विविध पक्षांची त्या सगळ्यांची भेट घेणं हे उमेदवार म्हणून माझं कर्तव्य असतं. मी सगळ्यांची भेट घेणार आहे, सगळ्यांना मत देण्यासंदर्भात आवाहन करणार. माझ्या बाबतीत काही झालं नाही. कदाचित त्यांना माहीत असेल की मी हा अर्ज काढून घेणार नाही, त्यामुळे असा काही प्रयत्न माझ्यावर करण्यात आला नाही आणि काँग्रेसच्या सर्वच नेत्यांची मदत मला होईल. पण बाबा आता सध्या मतदारसंघात नाहीत, परंतु मी लवकरच त्यांना संपर्क साधून बाबांना या मतदारसंघात येण्याची विनंती करणार आहे. त्यांचाही आशीर्वाद असण्याची गरज आहे.